हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. ज्ञानेश्वरीवर बोलायचं हा मूळ प्लॅन होता, पण तो बाजूला पडलाय. स्वामी स्वरूपानंदांची जी वर प्रार्थना आहे त्यांनी रचलेली उदारा जगदाधारा देई मज असावर स्वस्वरूपानुसंधानी रमोचित्त निरंतर. त्यातलं मग सगळं आहे कामक्रोधाधिकाधारा मिळवण्याचे मदंतरी अखंडित वस्वमूर्ती तुझी श्रीहरी साजरी. शरीरी ही घरीदारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त तुदनुग्रही नको धन नको मान. सगळ्या मागण्या मागितल्यात कशासाठी? स्वस्वरूपानुसंधानामध्ये चित्त रमावं म्हणून. म्हणून पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या की हे सगळं नको असं म्हणतायत ते नको भोग नको त्याग नको विद्या नको कला. त्याचा जो बेसलाईन आहे ती स्वस्वरूपानुसंधानामध्ये चित्त रमावं म्हणून आहे सगळं चाललं. आपल्यासाठी म्हणून लिहिलंय, म्हणजे त्यांना तशी आवश्यकता होती म्हणून ते लिहिलंच नाही. असं साधकाने स्वतःला ग्रूम करावं आणि त्याच्यासाठी म्हणून ईश्वराची मदत मागावी. उदार आहेस तू असं पहिल्याच याला ईश्वराला आठवण करून दिलेली आहे. औदार्य जे असतं ते याचक जो आहे त्या याचकाची पात्रता फारशी लक्षात न घेता तो गरजू आहे एवढं जर का असेल तर उदार जो खऱ्या उदार असतो ती व्यक्ती त्याला देऊन टाकते. त्याप्रमाणे आमच्या अंतःकरणामध्ये अनेक गोष्टी आम्ही घेऊन आहोत आणि अनेक गोष्टी आम्हाला व्हाव्याशा वाटतात. ऐहिकाकडची ओढ प्रचंड आहे आणि ती वरवर काही म्हणजे वेडेवाकडे विचार मनामध्ये नसले तरी अंतःकरण हे ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून पूर्णतः निसंग नाही हे आपल्याला कळतं. म्हणजे कोणी दुसऱ्याला विचारायची आणि सांगायची गरजच नाही. आपलं आपण बघितला गेल्या तासभरात कुठले कुठले विचार मनात आले तर लगेच कळतं आमचं काय चाललंय. म्हणून सद्गुरू आहेत हे डॉक्टर सारखे आहेत ऍक्च्युली. त्यांच्याकडे गेल्यानंतर आमच्या आजाराचं निदान होतं. पण मुख्य प्रश्न असा आहे की पेशंट जो आहे त्याला आपण पेशंट आहोत असं वाटलं पाहिजे. काही आजार असे असतात म्हणजे पोटात दुखायला लागलं तर आपलं कळतं आपलं पोट दुखतंय जायला पाहिजे आता डॉक्टरकडे काहीतरी उपाय केला पाहिजे असं वाटतं. पण जे मानसिक रुग्ण असतात त्यांना आपण रुग्ण आहोत असं वाटतच नाहीत. त्याला अध्यात्मामध्ये बद्ध असं म्हटलेलं आहे. स्वामींनी पूर्वी एकदा म्हणताना म्हटलं होतं की बद्धामधला बद्ध कोण? तर ज्याला आपण बद्ध आहोत हेच जाणवत नाही तो बद्ध. सगळं बद्धामधला बद्ध. आणि सिद्धामधला सिद्ध कोण? तर आपण सिद्ध आहोत असं स्वतंत्र भान नाही. तसं आमचं नाही आहे. म्हणजे आम्हाला कळतंय की ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. आमच्या अंतःकरणातल्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या आणि स्वरूपस्थिती ह्याच्यामध्ये मोठा एक गॅप आहे आणि ती भरून काढण्यासाठी म्हणून खूप सारे प्रयत्न व्हायला हवे आहेत. आणि मुख्यतः ते प्रयत्न आंतरिक पातळीवरचे अंतःकरणातलं ज्या ज्या गोष्टींमुळे स्वरूपानुसंधानाची प्रक्रिया सोडून इतर गोष्टी कराव्यात असं आम्हाला वाटतं त्या गोष्टी कमी करण्याकडे तो कल असायला पाहिजे.
मग त्याच्याबद्दल आम्ही व्यवहारतः कित्येक वेळेला काही आम्ही फार धनामध्ये आसक्त आहोत, फार कुठे काहीतरी वेगळंच करायला जातो आहोत, असं नसतं. साधक माणसं ही जनरली विकारांवर थोडासा ताबा ठेवण्याच्या मूडमध्ये असतात. म्हणजे पण तरी जरी झालं तरी त्याच्याबद्दलची ओढ अंतःकरणातली ही कुठेतरी असते. किमान माझं नीट सगळं सांभाळलं जावं, चाललंय हे तरी बरं चालावं. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी घेऊन माणूस असतो आणि त्या काही अनैसर्गिक नव्हेत. एक बेसिक स्टॅबिलिटी व्यावहारिक आयुष्यामध्ये पाहिजे असते. त्याशिवाय स्वस्थपणे ईश्वराचं अनुसंधान करता येईल असं जनरली माणसाचं नसतं. पण ह्या सगळ्या गोष्टींमधला रस हाच आम्हाला ध्यानामध्ये आम्ही ज्या वेळेला बसतो किंवा इतर वेळेला सुद्धा स्वस्वरूपानुसंधानाची प्रोसेस कळणं हा एक स्वतंत्र भाग आहे. की आम्हाला आता कळलं की मंत्र घ्या, मंत्र घेतल्यानंतर भ्रूमध्यामध्ये लक्ष ठेवा आणि मग मंत्र म्हणजे माझं मूळ स्वरूप स्व, हे कळलं. ते करतो पण आहोत, पण त्याच्यात चित्त रमतंय का, असा क्वेश्चन केल्यानंतर बहुतेक वेळा उत्तर नाही असं येतं. क्वचित क्वचित रमतं ध्यान. एखाद दिवस आमचं खूप छान छान लागतं. काय झालं त्यावेळेला? मग इतर वेळेला रमत नाही. मग ते कशात रमलेलं होतं? तर ते इतर वेळेला अनेक गोष्टींमध्ये लिप्त असल्यामुळे त्याचं आकर्षण आहे एका बाजूला आणि एका बाजूला स्वरूपानुसंधानाची प्रोसेस करतोय. त्यामुळे ती ध्यानाची प्रोसेस ही करत असलो तरी ती तितकी फलद्रूप होते असं आम्हाला वाटत नाही. म्हणजे ते रामकृष्ण एक उदाहरण देत असत की एक जण त्या काळात, म्हणजे ज्या वेळेला दळणवळणाची साधनं फारशी नव्हती आणि निरोप आला की दुसऱ्या गावामध्ये काहीतरी इमर्जन्सी आहे आणि जावं लागतंय, म्हणून धावत 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 कसं जायचं तर नदीनेच पार करून जायची, म्हणजे होडीनेच पार करून जायला पाहिजे होतं. म्हणून रात्रीच्या अंधारात तसंच जाऊन ते लोक त्या होडीमध्ये बसले पटापट घाई करून आणि वल्ली मारायला सुरुवात केली. बराच वेळ झाला, सकाळ झाली आणि बघितलं तर त्याच किनाऱ्याला होत. का बरं असं झालं? तर त्याच्या लक्षात आलं की तर खुंटाला ही बांधून ठेवलेली होती होडी आणि त्यामुळे वल्ल मारले नाही का, अटेम्प्ट केला नाही का? हो केला, पूर्ण केला, कॅपॅसिटीने केला, पण दोरच सोडायचा राहिला. तसं साधना करतोय का भरपूर, रोज 1 तास होतो, सगळं होतं, पण दोर सुटलेलं नाही. मग तो दोर सुटलेला नसेल तर आता त्याच्यासाठी म्हणून काहीतरी थोडंसं स्पेशल अटेम्प्ट करायला पाहिजे. आणि नुसतंच साधनेच्या पावलांनी, साधना याचा अर्थ स्वरूपानुसंधान ही मुख्य साधना, त्याच्यामधून योगस्थिती निर्माण होईल हा अगदी महत्त्वाचा आणि अगदी खरा भाग असला तरी त्याच्यासाठी काही प्रिरिक्विजिट्स आहेत, त्या टाळून आम्ही पूर्णत्वाला जाऊ असं होणार नाही. देहबुद्धी करुणी बळकट, ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रोधिली वाट परब्रह्माची, असं जे म्हटलं समर्थांनी की देहबुद्धी असं ठेवलेली आहे, अंतःकरणातल्या सगळ्या टेंडन्सीज आहे अशा आहेत आणि आता मी ध्यान करेन, एका मर्यादेपलीकडे ते जाणार नाही. म्हणून सूक्ष्मात जायचं असेल तर ह्या गोष्टींचे अडसर आतमधून लक्षात यायला लागतात. नसेल जायचं, पाण्यावर बरोबर तरंगायचं असेल तर काही प्रॉब्लेमच नाहीये. ते तरंगायला कोणी, सगळं चाललेलं आहे, ध्यान पण चाललंय, त्यातच सॅटिस्फाईड आहे, ओके डन. सूक्ष्मात जायचं आहे, रामकृष्णांचंच वचन आहे ते की वरवर तरंगल्याने रत्न प्राप्त होत नाहीत. जर का रत्न ही कायम समुद्राच्या बुडाशी असतात, तळाशी असतात. वर असं कोणाला तरी समुद्राच्या किनाऱ्यावर खेळता खेळता एकदम रत्न झालं बाहेर, तसं येत नाही. मेलेले मासे येतात फक्त, बाकी काही येत नाही, कचरा येतो. पण बाहेर जर का त्या सुपरफिशियल गोष्टींमध्येच आम्हाला आनंद मानायचा असेल तर प्रश्न नाही. पण त्याने ज्या व्यक्तींचं समाधान होत नाही त्यांना खोल बोडी देऊन राहायची आवश्यकता निर्माण होते आणि रेजिस्ट करतं अंतःकरण त्या खोल बोडी मारण्याला. त्याला नको वाटतं, ते थोड्या वेळाने करू असं वाटतं. पण ते रेजिस्टन्स मधून अजून, म्हणून साधना करतो आहे आणि
हाताला काही लागत नाहीये किंवा ते तितकं पूर्णत्वाने होत नाहीये, ह्याच्यामध्ये अंतःकरण सतत जे ओढाताण करतं, कशामुळे ती ओढाताण होते असं जर नीट लक्ष देऊन बघितलं तर ती ओढाताण आमच्या अनेक इंटरेस्टमुळे होते आहे, दुसरं कशाहीमुळे होत नाही. जर का साधना मार्ग सरळ 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 आहे तर मग रेजिस्टन्स कसला आहे? आमचाच आहे रेजिस्टन्स. म्हणून दुसरा कसलाही रेजिस्टन्स नसून अध्यात्माच्या परमार्थाच्या आड काय येतं असं एका सत्पुरुषांना विचारलं होतं. आम्हीच येतो असं म्हटले. सरळ मार्ग आहे पण आमच्या प्रवृत्ती ह्या कंट्रोल्ड नाही आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणून प्रपंचामध्ये मन रमतं आणि अध्यात्मामध्ये ते अध्यात्म करत असतं. ते रमतं असं दर वेळेला म्हणता येत नाही. म्हणून तिकडे ती ओढ हळूहळू वाढत जावी याच्यासाठी म्हणून अंतःकरणाची ठेवण ही अधिकाधिक सत्वगुणी व्हायची आवश्यकता आहे. सत्वगुण याचा अर्थ ज्ञानपर असणं. आणि त्याच्यासाठी म्हणून अंतःकरण हे सर्व प्रकारे ज्या ज्या गोष्टींमध्ये ते जात आहे त्या त्या गोष्टींमधून परत मागे आणणं आणि स्वपाशी ठेवणं. ही प्रोसेस ध्यानाच्या वेळेला आणि त्याबरोबरच इतर वेळेला पण जेव्हा जेव्हा आठवेल त्या वेळेला करत राहणं. ह्याच्यामधून काय डेव्हलप होतं? इतर अंडरस्टँडिंग डेव्हलप होतं. स्वरूपानुसंधानाची प्रोसेस ही नीटपणाने कळून जाते. हा भाग आहे. पण त्याच्याबरोबर अंतःकरणाची ठेवण ही सत्वगुणी राहायला म्हणून आम्ही दिवसभरात आम्ही कसे वावरतो आहोत ह्याच्यावर अनेक गोष्टी डिपेंडंट आहेत. आणि ते स्वतःला सांभाळणं, स्वतःच्या अंतःकरणाची सत्वगुणाची ठेवण सांभाळणं कसं करायचं हे संतांकडे बघून कळतं. कारण केवळ स्वरूपानुसंधान मी करेन असं म्हटलं तरी बुद्धी दरवेळेला तितक्या सूक्ष्मात जायला तयार नसते. आम्ही इतर अनेक गोष्टी दिवसभरात करत असतो. लोकांशी संबंधित होत असतो, घरच्यांशी संबंधित होत असतो, व्यवहार असतो. आम्हाला एक व्यवहार काय संतांसाठी चुकला अशातला भाग नाही, त्यांनाही सगळ्या गोष्टी होत्याच. पण त्याच्यामधून अंतःकरण सत्वगुणी राखणं याच्यासाठी म्हणून सर्व प्रकारच्या उपासना त्यांच्या एकूण दिनक्रमामध्ये सामावलेल्या असतात. आणि त्यांना आम्ही काही वेळेला आम्हाला आवड नसते म्हणून किंवा आम्हाला काही वेळेला आम्ही ध्यान करतो म्हणून जास्ती शहाणे झालो असं आम्हाला वाटतं म्हणून त्यांना आम्ही दुय्यम स्थान देतो आणि त्याच्यामधून आम्ही स्वतःचं अंतःकरणाची ठेवण घडवण्याचं बाजूलाच ठेवतो. म्हणून सकाळी उठल्यानंतर स्वतःला काहीतरी नियम असणं आणि त्या नियमांमधून अंतःकरण हे थोडंसं अंतर्मुख व्हायला सुरुवात होते. सर्व गोष्टी, सर्व व्यवहार हे देवाशी संबंधित करून करणं ह्याला जे अतिशय प्राधान्य संतांच्या आयुष्यामध्ये दिसतं. स्वामींनी मागे एकदा सांगितलं होतं तसं की सकाळी उठल्यानंतर स्नान, पूजा वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय मी काही खाऊ शकत नाही असं ते म्हटलं. सकाळी असंच ध्यानाला आलो होतो आणि त्याच्यानंतर तिथे किल्ली द्यायला म्हणून तेजनदीमध्ये गेलो. तो स्वामीच होते. तर मग त्यावेळेला त्यांना ते आजार पण चाललेलं होतं आणि रात्री झोप येत नसे आणि त्याच्यानंतर हायपोग्लायसेमिया व्हायचा, मॉर्निंग हायपोग्लायसेमिया. सकाळी अतिशय विकनेस यायचा आणि त्याच्यामधून मग डॉक्टर त्यांना सांगत होतं की सकाळी उठल्यानंतर तुम्ही काहीतरी पहिलं खा, थोडंसं का होईना. पण म्हणाले मी सगळं माझं होऊन संध्या वगैरे झाल्याशिवाय काही खाऊ शकत नाही. हा नियम इतक्या कसोशीने बाळगलेली व्यक्ती आहे, पूर्णावस्थेला गेलेली व्यक्ती असं वागते. आणि आमची दिनचर्या बघितल्यानंतर अरे असे एवढे लूपहोल्स सोडलेले आहेत आम्ही की ज्याच्यामधून आमचं अंतःकरण बाहेर जायला. म्हणजे ते गौतम बुद्धांना विचारलेलं होतं की कुठल्याच विक्षेप अंतःकरणात असण्याची एकही चालणार नाही का? तर त्यांनी असं म्हटलं होतं की समजा एका मडक्यामध्ये पाणी भरलं आणि त्या मडक्याला अनेक छिद्र असतील तर काय होईल? तर तो शिष्य म्हटला सगळं पाणी निघून जाईल. पण मग आता ती सगळी छिद्र नाही आहेत, एकच छिद्र आहे, तरी काय होईल? तरीही सगळं पाणी निघून जाईल असं ते म्हटलं. त्याप्रमाणे अंतःकरणात अनेक विक्षेप असले काय किंवा एक असला काय पाणी निघून जाईल. पाणी निघून जाईल म्हणजे काय? अंतःकरणाची ओव्हरऑल टेंडन्सी ही बहिर्मुखच राहील. आणि ती टेंडन्सी जर का अंतर्मुख ठेवायची असेल, अंतर्मुख तरी का ठेवायची? तर स्वरूपानुसंधानासाठी म्हणून जेवढं फोकस्ड अंतःकरण पाहिजे त्याला जी एनर्जी लागते, एनर्जी इज नॉट इक्वल टू ऑलवेज बॉडीली एनर्जी. की दमलोय आम्ही आणि झोप येत आहे,
किंवा जडत्व आहे ते एक वेगळा फॅक्टर आहे. पण सगळं आमचं ठीकठाक आहे, झोप बीप नीट झालेली आहे, पोट नीट खाल्लेलं आहे, जड पण नाहीये, तरी ध्यान लागत नाही. का? अंतःकरणाची क्षमता कमी पडते आहे आणि ती क्षमता ही सत्वगुणाने वृद्धीत होते. आणि जितक्या गोष्टींमधून आम्ही ते डिस्ट्रॅक्ट करतो इंद्रियांच्या माध्यमातून, काय काय आम्ही बघतो दिवसभरात, काय काय ऐकतो, गरज नसताना कित्येक गोष्टी आम्ही बघत असतो, गरज नसताना कित्येक गोष्टींशी आम्ही संबंधित होत असतो. का? रजोगुण आहे तो अंतःकरणाला, त्याला स्वतःमध्ये राहायची तितकी इच्छाच नाहीये आणि त्याच्यातून आम्ही स्वतःला वी लेट अस गो आउटवर्ड्स. आणि ज्यावेळेला आम्ही ते एकदम आत आणू बघतो, मग झेपतच नाही त्याला की आतमध्ये बसून राहायचं थोडा वेळ, अर्धा पाऊण तास. आता काही नाही, मी हेच करेन, नाही जमत. अनेक गोष्टींच्या वृत्ती ज्या बघितलेल्या, पाहिल्या, ऐकलेल्या खिचत राहतात बाहेर. म्हणून अंतःकरणाची क्षमता डेव्हलप करणं स्वरूपानुसंधानासाठी, याच्यासाठी म्हणून आम्हाला आमच्या दिनक्रमावर कित्येक गोष्टींना मर्यादाच घालायची आवश्यकता आहे. आणि ते जर का लिस्ट काढायला लागलं तर मात्र मग एक वेगळाच कन्सर्न आणि डेव्हलप होतो की अरे बापरे, ह्या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील का? तर खरं उत्तर असं आहे की हो, सोडाव्या लागतील. त्याची कॅपॅसिटी पण आम्ही करता करता डेव्हलप करू. म्हणून थोडंसं आमचं दिनचर्या ही आखलेली असावी. किमान त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला ईश्वराशी कसं जोडता येईल ही नॅक आम्हाला डेव्हलप करायला लागेल. दरवेळेला कुठे गुरु येऊन सांगतील की तू हे करताना नाम घे, ते करताना नाम घे. नाम घे हा एक जनरलाइज्ड उद्देश आहे. खाता जेविता सुखी होता नाम घ्यावे असे समर्थांनी म्हटलंय. चालता बोलता धंदा करता, खाता जेविता सुख उपयोगिता. या सगळ्या स्थितीमध्ये नाम घ्यावं. काय होईल नाम घेऊन? ईश्वराशी संबंधित होऊन राहील आणि ते संपल्यानंतर पण नाम घ्यावं ती क्रिया, कारण काय? पुन्हा ईश्वराशी संबंधित होऊन राहणं. म्हणून अशा पद्धतीने अंतःकरण हे सदोदित एकतर स्वरूपानुसंधान किंवा सगुण उपासना किंवा स्वाध्यायचा विचार, ह्याच्यामध्ये कुठेतरी ते आहे का अंतःकरण, ह्याच्यावर त्या अंतःकरणाची हळूहळू क्षमता वाढते की नाही हे कळतं. म्हणून स्वतःचं मोजमाप व्यवहारामध्ये जसं आम्ही आमची आर्थिक परिस्थिती सुधारते की नाही याचा रिव्ह्यू घेत असतो की पहिल्यापेक्षा बरं आहे आता असं वाटतं, तसं अध्यात्मामध्ये आमचं दिवसभराचं अनुसंधान हे फ्रिक्वेन्सी वाईज आणि इंटेन्सिटी वाईज हे आमचं वाढतं आहे का, ह्याच्याबद्दल आम्ही आग्रही असायला पाहिजे. आणि तो आग्रह हा अलर्टनेसमधून येतो आणि केवळ अलर्टनेस पुरत नसून त्या अलर्टनेसच्या मागोमाग आम्हाला कृतिशील असणं अध्यात्माच्या बाबतीत. म्हणून शिष्य असावा परमार्थाशी वाढवू जाणे, असं समर्थांनी जे म्हटलेलं आहे की शिष्याने परमार्थ वाढवण्याचं त्याला कला असली पाहिजे. आवड आहे ना तुम्हाला, तर ती आवड ही, कालच मी ते एक वाक्य वाचलं, भाऊसाहेब महाराज उमदेकरांनी एक त्यांच्या पत्र आहेत, त्या पत्रामध्ये अनेक शिष्यांना दिलेली आहेत. जोपर्यंत ते असं म्हणलेत की कुठल्याही प्रकारचं शारीरिक किंवा मानसिक दुःखाचा घाला पडलेला नाही, तोपर्यंत भरपूर नेम करून स्वस्थ होऊन जावं, अशा प्रकारचं त्यांचं वाक्य आहे. आणि ते शिष्यांना पण लिहिताना स्वामी पण ते उद्धृत केलं असत की शिष्यांना लिहिताना आज्ञावाचक लिहित नसत, तिथेही शिष्यांना पण लिहिताना नेमासाठी प्रार्थना फार 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 आहे, असं प्रार्थना आहे असं गुरु म्हणतात. कारण प्रत्येक शिष्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती संबंधात आलेली ही पण ईश्वर स्वरूप आहे या भावनेमध्येच गुरु असतात. मी कोणाला काहीतरी शिकवतोय आणि तो आता मी याचं कल्याण करणार आहे या भूमिकेत खरे गुरु नसतात. तोही ईश्वर स्वरूपच आहे, स्वतःचं स्वरूप जाणत नाहीये आणि असा वागतो आहे. त्याला फक्त मार्ग दाखवून देणे, त्याच्या तो तत्वस्वरूप होऊन जाण्याची त्याच्यामध्ये पूर्ण क्षमता आहे याचं जाणीव गुरूंना असते. पण शिष्यांना मात्र त्याच्याबद्दल तितकी निकड दरवेळेला वाटते अशातला भाग नाही. ती निकड आम्हाला जर का ध्यानाला बसल्यानंतर आम्हाला लक्षात असेल की आमची साधना ही अनुभूतीच्या प्रांतात, दोन गोष्टी आहेत, एकतर साधना चालू राहणं आणि दुसरं म्हणजे अनुभूतीच्या प्रांतामध्ये जाणं. अनुभूती म्हणजे तरी काय? स्वतःचे मूळ स्वरूप नीट समजून येणं एक, आणि समजून आल्यानंतर त्याच्यामध्ये कमीत कमी कष्ट होऊन जास्तीत जास्त काळ राहता येण्याची क्षमता निर्माण होणं ही दुसरं. त्याच्यापुढे मग ते विलीन कसं होईल, ते होईल तसं होईल, त्याच्यामध्ये आम्ही विचार करण्याचा भाग नाही. पण
या कळलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला, लहान मुलांना आपण जसं म्हणतो की तुला कळतंय अभ्यासात मार्क कमी मिळतात शाळेत आणि तू अभ्यासाला का नाही बसत, ते जसं वांडपणा करतं तसं आम्ही करतो आहोत. खरं सांगा, कळतंय आम्हाला आमचं हे असं जर चालू राहिलं तर हे गाळात जाणार आहे, पण आम्ही करतच नाही आहोत. आता काय करावं त्याला? म्हणजे मुलांसारखंच वागतो आहोत, ज्याप्रमाणे आम्ही अजाणपणे त्यांना त्यांच्यावर रागवतो. आम्हीही पण काय कमी अजाणपणा करत नाही आहोत गुरूंपाशी. ह्याच्यातून थोडंसं शिकून की ही अवस्था आपल्याला काही आयुष्यभर असंच चालायचं नाहीये, थोडी घाई करायला हवी आहे. काही गोष्टी आम्हाला साधना करता करता आतमध्ये अनुराग वाढेल त्यावेळेला ते आपोआपच गळून पडेल, ह्या भाबड्या समजुतीमध्ये न राहता काही गोष्टी आम्हाला स्टॉप करायला पाहिजे. भरपूर अनुभवलेलं आहे आम्ही, भरपूर गोष्टी चांगल्या प्रकारे उपभोगलेल्या आहेत. काही मर्यादा घालून घेण्याची ही योग्य वेळ आहे. तशा प्रकारे थोडासा आग्रह आणि निग्रह दोन्ही गोष्टी स्वतःला प्राप्त व्हाव्यात, त्याच्यासाठी म्हणून आम्ही तयार व्हावं. याच्यासाठी म्हणून जे ज्ञानेश्वर महाराजांनी झडझडवणे वहिला निघा, ये भक्तीची या वाटाला जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. मूळ प्रेरणा ही आहे की सदा स्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. हे मागणं देवाला मागतो आहोत, पण ते मागणं मागण्यासाठी म्हणून पण स्वतःला लायक करण्याची प्रेरणा आतूनच येते. तिच्याकडे दुर्लक्ष न करता तिचा सदुपयोग करून जी जी वेळ, जो काळ आम्हाला मोठ्या भाग्याने आतमध्ये वळण्यासाठी म्हणून सगळ्या गोष्टी अनुकूल मिळाल्यात, त्याचा उपयोग करून काहीतरी सबस्टॅन्शियल हाती लागावं. जोपर्यंत सगळ्या गोष्टी नीट चालल्यात तोपर्यंत शेवटच्या क्षणाला पण जर का तत्वाला प्राप्त झाला तरी तो ब्रह्मस्वरूप होऊन जातो, हे गीतेचं आश्वासन आहे. पण त्याच वेळेला करेन शेवटच्या अशा प्रकारे माहिती नाही शेवटच्या क्षणाला आमचं काय असणार आहे. आत्ता ज्या वेळेला माहिती आहे त्यावेळेला नीट त्या प्रोसेसमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व होऊन ती करून घेण्याचं प्रेरणा आम्हाला हो आणि त्याच्यावर चालण्याची शक्ती आम्हाला मिळो, अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून जे काही बोलणं झालं ते त्यांच्याच चरणी अर्पण करतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.